चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जवळपास आपले 40 ते 45 मिनिटं वेस्ट केली. खरं तर जो टायमिंग आपण पहिल्या 2 मॅच मध्ये वाचवला तर त्याचा उपयोग ठरला नाही. तो सगळा आपण वेळ ते गेल्या हरकत नाही. समस्या सगळ्यांना असतात. आता बरेच सगळ्यांना कार्यक्रम आहेत. साखरपुडे आज हल्दी भरपूर ठिकाणी आहेत. लग्न समारंभ बऱ्याच समस्या आणि सगळ्यात मोठं म्हणजे शर्यती. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली तर इट्स ओके. जर 16वा मिनिट सुरू झाला आणि 3रं षटक संपलं नाही तर एक फिल्डर 4थ्या षटकामध्ये रिंगणामध्ये येईल हे लक्षात घ्या. चला लगेचच आता वेस्ट टायमिंग करू नका. बासमन आपण आपल्या पोझिशनवर या. दोन्ही फलंदाज झालेत. वेलकम. आम्ही सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत करू. टॉस जिंकल्यानंतर टाकीगावनं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा स्वीकारला. पंच तुमच्याकडेच ठेवा तो चेंडू. मॅच स्टार्ट करूया. ऑलरेडी आहे. सुरुवात करत असताना आपण या मॅचला सुरू करतोय. स्ट्राईक रेनकडे आपल्या बघायला मिळेल रमेश पवारला. रमेश पवार पवार दी पॉवर वाकडी संघाचा सगळ्यात हार्ड हिटर फलंदाज आणि त्यांच्या समवेत आदित्य मोरे यंग टॅलेंट या टीमचं आणि टाकीगाव संघाचा तेवढाच अनुभवी खेळाडू चैतन्य पाटील आणि मार्क. पहिला बॉल ठीक 10 वाजून 7 मिनिटांनी सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल गॅप मध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना रमेश पवार आणि त्याच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. वाकडी म्हटलं तर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर आणि त्यांच्याकडून शुभेच्छा टीम वाकडीला. आणि एक चांगली लढत या दोन टीम मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिल्याच बॉलवर रमेश पवार ज्याच्या बॅट मधून चौकार इथे येताना बघायला मिळते. एक श्रीमंत खेळाडू. टोटल आतापर्यंत 5 बाईक, एक 4 व्हीलर विजेता खेळाडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूने टेकअप केला. यंदाच्या सीझन मध्ये देखील त्याने बाईक आपल्या नावावर केली. बिचुंबेच्या एक भव्य दिव्य ट्रॉफी स्पर्धेमध्ये आणि फॉर्म खूप चांगला कंटिन्यू त्याने ठेवलाय. क्रिकेटमध्ये फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट असं आपण म्हणतो. कित्येक वर्ष चांगला क्रिकेटर. लेट करण्याचा प्रयत्न आणि स्पोर्ट्समन स्पिरिट. पंचांकडे वळून बघितलं नाही. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. बाद झालेत रमेश पवार आणि त्याच्या खेळीचा अंत. पहिला धक्का वाकडीला. फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. नेट नंबर 3 प्रशांत पाटील. बॅटिंग साठी आला. रमेश पवारची जलद विकेट गमावली गेली. उद्देश हाच होता की मैदानामध्ये टिकून राहायचा आणि त्यासाठी पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर थोडासा दुसऱ्या बॉलवर चकमा खायला. तिसऱ्या बॉलवर लेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि एज लागली अगदी. आणि तेवढंच चांगलं इंस्ट्रक्शन. मोठी विकेट इथे मिळवत असताना वाकडी संघाचा रमेश पवार निकनेम आऊ आणि त्याच्या खेळीचा झाला अंत. आता संघाचा डाव सावरण्यासाठी आलेत प्रशांत पाटील. चैतन्य पाटील जी इम्पॉर्टंट विकेट होती ती त्यांनी मिळवून दिली. आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून मोठं यश मिळालं टीम टाकीगावला. वेगवान बॉल होता. अगदी तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे अपील केली. मला वाटतं पायांवर चेंडू लागला होता आणि यस पंच सांगतात की लेग बाय च्या स्वरूपाने रन मिळेल.
एक्स्ट्रा स्वरूपाने रन मात्र इथे कलेक्ट केले जाईल. पिचिंग, हिटिंग, लेंथ अँड लाईन ही खूप महत्वाचे असतात LBW बाद देण्यासाठी. स्पेशल आपण या गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की LBW बाद देत असताना चेंडूची उंची, लेंथ आणि लाईन ही पाहिली जाते, चेक केली जाते. तिन्ही टिक मार्क जर ग्रीन झाले तर इट्स आउट, नाहीतर नॉट आउट. आणि आताचा हा बॉल थोडासा आदळलेला बाउन्सर आपल्याला बघायला मिळाला, परंतु बॅट्समनच्या झोन मधून निघून गेलाय आणि ते डॉट बॉलची सांग धावत असताना धारदार षटक चैतन्य पाटीलचं पहिलं पॉवर प्ले हे मैदानामध्ये तो हाताळतो. पहिलाच बॉलवर चौकार आणि त्यानंतर कमबॅक. परिवर्तना सृष्टीचा नियम आणि तो करत असताना पुन्हा एकदा वेगवान बॉल, अगदी चाबूक शॉट लगावण्याचा प्रयत्न केलाय. आदित्यनं पहिलं षटक संपलं. पॉवर प्ले मध्ये तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी जी गतिशील राहिली चैतन्य पाटीलची, आणि या चैतन्य पाटीलला फक्त आणि फक्त रन खर्च केले पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये 5 आणि रमेश पवार सारखं एक वादळ जे येण्या अगोदर शांत केलंय. पहिला धक्का देखील दिलाय वाकडीला, तो चैतन्याच्या नावे ती विकेट राहिली. पहिलं षटक टीम टाकीगावच्या नावावर. सुरुवात होते. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर आला आता ओमकार नाईक हा बॉलिंग मार्कवर आलाय. पहिलं षटक फक्त 5 धावांचं. अतिशय दमदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली. दुसरी ओव्हर हा फुलटॉस आहे, जसा स्लॉट मध्ये आला तसाच पाठवला. डायरेक्ट बॉल आणि डायरेक्ट शॉट. रन मिळतील 6 षटकार. प्रशांत पाटीलचं आक्रमण हे मैदानामध्ये बघायला मिळालं. पहिला सामना खूप चांगला झाला, ज्यामध्ये मला वाटतं मोठी सुई येस डेफिनेटली, आणि त्यांचं खूप चांगलं योगदान. 50 धावा त्याने चेस केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये टीम सुरुंगपाडाचं योगदान चांगलं राहिलं. बॉल वेल, बॅट वेल, सर्व काही चांगलं. लवकर फिनिश केला सामना आणि तिसरी मॅच सुरू आहे. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. प्रशांत पाटीलची बॅट मैदानामध्ये बोलतीये, ठोकतोय आणखी एक षटकार. दोन्ही स्कोरिंग शॉट लॉंग ऑन एरिया म्हटला, लॉंग ऑफ म्हटला, समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जेव्हा चेंडू सीमा पार जातो तेव्हा चेंडू थेट तलावामध्ये जातो आणि तिथे नवीन चेंडूची पूर्तता करावी लागते. आक्रमण मैदानामध्ये सुरू असताना प्रशांत पाटील बॅक टू बॅक 2 सिक्सेस इज ऑन अ फायर. चांगली बॅटिंग. हे षटक मोठे राहील. पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग झाला. बॉल पंच सांगत असताना लेंथ आणि लाईन दिशा भरकटत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. आणखी एक एक्स्ट्रा रन इथे जोडली जाईल. रन फलकावर धावा 18. चांगल्या गतीमध्ये आलाय, चांगल्या स्थितीमध्ये आणलाय. या 2 स्कोरिंग शॉटनं संपूर्ण स्थिती बदलली, चित्र बदललंय. प्रशांत पाटीलला हा फॉलो करण्याचा प्रयत्न केला. एक रन कंप्लीट झाली. दुसरी साठी निघाले तू मी दोघांमध्ये थोडस तालबेल चुकलं होतं, परंतु वेळी योग्यच वेळी नकार दिला आदित्यनं. आणि सुरक्षित परतत असताना दोन्ही खेळाडू आपल्या स्क्रीच मध्ये 1 रन इथे मिळेल. संघ पुढे चालला. रन फलकावर धावा लागते त्या 19. दमदार काम मैदानामध्ये या षटकामध्ये ओमकार नाईक कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि करावा देखील लागेल आणि तो करतोय.
वाईड यॉर्कर मोस्ट डिमांडेबल बॉल. फलंदाजांचे आक्रमण जेव्हा तुमच्या विरोधाने त्यांच्या आक्रमकतेपासून वाचायचं असेल तर वाईड बॉल ही तुमची पहिली पसंती असली पाहिजे. पूर्वी होतो यॉर्कर, परत आता वाईड यॉर्कर. कालानुसार बदल तुम्ही तुमच्यामध्ये केला पाहिजे. दूरवरून हा फटका लगावण्याचा प्रयत्न, गुडघ्याचा वापर करायचा होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचतो. आदित्यला 1 रन इथे मिळेल. आयुष्यामध्ये म्हटलं जातं की तुम्ही कालानुसार स्वतःमध्ये बदल कराल, इम्प्रूव्हमेंट कराल तर तुम्ही चर्चेत राहाल. एक काल होता सगळ्यांना नोकियाचाच फोन हवा होता. आज प्रत्येकाला आयफोन हवाय. काल आहे, परिस्थितीनुसार तुम्हाला बदलता आला पाहिजे. जशी डिमांड आहे तसं तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस केल्या पाहिजेत. आज क्रिकेटमध्ये या गोष्टी तंतोतंत लागू पडतात. ओमकार नाईक पुन्हा एकदा लाईन भरकटलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. दुसरा अवांतर चेंडू या षटकातील. रन फलकामध्ये अजूनही भर 21 वर. सध्या आई गावदेवी वाकडी. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 होत्या. 1 गडी गमावला तर प्रशांतनं स्थिती हँडल केली, परिस्थिती हँडल केली. आणि कारण परिस्थिती विरुद्ध लढता आलं पाहिजे हे सांगितलंय. थोडस मोमेंट दाखवलं त्यानंतर लेग ब्रेकचा वापर झाला. स्लॉट मध्ये निघून गेला बॉल. डॉट बॉल. आणि 2 षटकारानंतर जे पहिल्या 2 बॉल मध्ये आले होते आणि नंतरचे 4 बॉल कमबॅक केलाय ओमकार नाईकनं. आणि टोटल धावा आपण बघूया. 2 षटक संपली. 1 फलंदाज गमावलाय गावदेवी वाकडीनं आणि रन फलकावर धावा आहेत त्या 21 धावा. 1 फलंदाज बाद. दोन षटक संपलेत. 21 धावा फलकावर लागले. 16 धावांचं षटक ओमकार नाईकचं मार्ग राहिलं आणि आता बॉलिंग मार्क वर आल्या निहाल नाईक. स्ट्राईक रेंजकडे आदित्य. हा फुलटॉस बॉल टायमिंग करता आला नाही. बॅटच्या टो एंड वर हा चेंडू लागला. रन मात्र मिळेल इथे 1 सिंगल. रोहनला आपण बघतो मागे लेग मध्ये खूप मेहनत त्याची राहिली आणि आता देखील पहिल्या बॉलवर सिंगल खर्च करत असताना निहाल. स्ट्राईक आता प्रशांत पाटील आलाय. त्याच्याकडून खूप अपेक्षा वाढले टीमला कारण त्याने स्वतःला सिद्ध केलंय. हा चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न होता बॉलरला कारण अगदी फुलटॉस मध्ये कन्वर्ट करायचा होता बॉल. जिथे यॉर्क करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि टो इनला चेंडू लागले तिथे रन मिळेल. 1 सिंगल. 2 सिंगल आतापर्यंत आले. हे मैदान फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांना साथ देतं. परिस्थिती अगदी विचार केला तर तुम्हाला फक्त हँडल करता आले पाहिजे. जिद्द चिकाटी क्रिकेटमध्ये असतेच आणि ती दाखवावी लागते. आदित्यला करामत करावी लागेल. त्याचा बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील तिथे झाली. पंचाने अपील धरले उचलून. यशांच्या अगदी समोर लेग बिफोर द विकेट आदित्य मोरे आणि त्याच्या खेळी शांत. नवीन फलंदाज होता मैदानामध्ये अविनाश पाटील. आदित्यच्या खेळीचा अंत झालाय. दिलशाद साईलला स्कूप करण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा स्वीप करायचा होता. निर्णय मागे घेतला त्याने आणि परिणाम बघितला आपण. विकेट इथे मिळाले. 2 प्रमुख ओपनर आता परतले. अगदी आपण बघितलं आमचा संपूर्ण वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम लाईव्ह बघतोय सध्या मॅचला. त्यांच्याकडून शुभेच्छा टीम वाकडीला. आणि वाकडी गाव म्हटलं तर या संघाचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ आणि सगळ्यात मोठे योगदान नरेश पाटील असेल, ऍडव्होकेट अरुण शेठ पाटील असतील, धनंजय पाटील असतील. रन फलकावर धाबा फक्त आणि फक्त सध्या स्थितीमध्ये बघायला मिळतात 23 वर. चांगले कमबॅक.
आक्रमण करण्याचा प्रयत्न अविनाशने इथेही केलाय. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट करताना सुटला परंतु लगेच रिसीव्ह केला आणि थ्रो. एकच रन मिळेल. चांगली गोलंदाजी निहाल नाईक कडून. अगदी धावसंख्या रोखणार, रन रेट खालवणार याची प्रयत्न तो मैदानामध्ये करतायत. जी धावांची गती वाढली होती ती गती कशी कमी करायची या षटकामध्ये त्यांनी करून दाखवलंय. परिस्थिती कशी असल्या तुम्ही स्वतःला सिद्ध करता आला पाहिजे आणि ते सिद्ध करत असणारे निहाल. ओ वेगवान बॉल राहिला हा देखील आणि थोडस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. प्रशांत डॉट बॉलची ते सांगता असताना आतापर्यंत प्रशांतनं जवळपास मला वाटतं 7 बॉलचा सामना केला आणि वैयक्तिक त्याचं योगदान आहे 14चं. आणि ज्या सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये त्यांनी 12 केल्या होत्या आणि नंतर आता 4 बॉल मध्ये त्यांनी फक्त 2 केलं. त्यामुळे थोडस स्ट्राईक रेट त्याचा खालावतोय. क्लीन बॉल दांडी गोल लेग समोर बॉल पिचिंग केला आणि जेवढा स्पीड जनरेट करता येईल तेवढा केला. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळचा अंत. तिसरा धक्का वाकडी संघाला. जास्त टीम मीटिंग नको प्लीज. लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि यासाठी एकाच एंड खेळ आपण करतोय. कारण दोन्ही एंड खेळले तर जवळपास वेल भरपूर खर्च होताना आपण सातत्याने बघतो आणि आयोजकांनी टाइम मॅनेजमेंट वेल कशी वाचवता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी केलाय. फ्रीडम ग्रुप आणि MMV मैत्री मिलिंद विनस स्पोर्ट्स आयोजित अगदी ही दमदार क्रिकेट शृंखलाची दुसरी रात्र आपण एन्जॉय करतोय. कालचा खेळ खूप चांगला राहिला आणि काल क्वालिफाय झाला. चिरनेर संघ काल क्वालिफाय झालाय. काल उसरली संघ लगातार 3 मॅचेस जिंकला परंतु अंतिम मॅच गमावले. चिरनेर संघानं दमदार कामगिरी लगातार 4 मॅचेस जिंकत असताना तो संघ क्वालिफाय झाला या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. यश जोशी आला अंतिम षटकाने पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. बॉल चला बॅकवर्ड स्कोअर लेकडे पाठलाग सुरू आहे परंतु अंतिम क्षणाला बॉल जात आहे सीमारेषा पलीकडे. प्रयत्न भरपूर राहिले फिल्डरचे तिथे परंतु अंतिम क्षणाला चेंडू सीमारेषा स्वागत केले. यस चौकारानं अविनाश पाटील पुन्हा एकदा त्या दिशेने स्कोअर करण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आता पोहोचत बॉलवर. बॉल यू टर्न झालाय परंतु चला शेवटच्या क्षणाला बॉल थांबवलाय. 2 कंप्लीट. तिसरी ही चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला प्रयत्न तिसरीचा होता. 3 रन आले त्या बॉलवर. तिसरीचा प्रयत्न देखील सफल ठरला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. अमित जमदाडे देखील मैदानामध्ये आले आणि तो आता स्ट्रायकर एंड कडे येतील. 3च्या मदतीने संघ पुढे चालला. 31 रन. शेवटचे फक्त आता 4 बॉल हातामध्ये शिल्लक उर्वरित राहिले. खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले षटक राहिलं गोलंदाजीच्या नावावर, दुसरं फलंदाजीच्या नावावर, तिसरं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या नावावर जिथे 3 रन फक्त निहालला 2 विकेट आणि आता हे 4थं षटक बघायचं आहे. अप अँड डाऊन्स क्रिकेटमध्ये येतात ते हँडल तुम्हाला करता आलं पाहिजे. वाकडी संघाची तीक्ष्ण गोलंदाजी आम्ही सातत्याने बघितले. यंदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता अमित यांचा. डीप काव कॉर्नर कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल रिसीव्ह करताय. दुसरीसाठी डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टंप थ्रो. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतील धावचीत अगदी बाद आणि अमित जमदाडे यांच्या केलीचा अंत.
चौकारच्या मदतीने संघ 38 धावांवर पोहोचलाय. फायटिंग स्कोर बनलाय वाकडीच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न करत होता. यावेळेस टार्गेट केलं लॉंग ऑफला. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत. योग्य एंडला थ्रो. माहिती होतं की अविनाश ऑलमोस्ट दुसरी देखील रन त्याची कंप्लीट होईल, त्यामुळे योग्य एंडला हा थ्रो केला. तेजस जे अंतिम बॉलवर धावबाद झाले आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव हा संपला. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वाकडीनं केलेत रन 39 आणि 40 धावांचं टार्गेट टीम टाकीगाव या संघासमोर 10चा रन रेट रेकॉर्ड राहील. प्रति षटका मागे टीम टाकीगावला. कसं राहिले दुसरं सत्र यामध्ये आपण जाणार आहोत, परंतु तोपर्यंत देऊया डीजेल एक संधी. करताना वाकडी संघानं 39 धावांचं लक्ष उभं केलंय आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते टाकी संघापुढे. तर आपण पाहतोय वाकडी संघ प्रथमच या विभागामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. ढाकटुजीच्या या भव्य दिव्य अशा मैदानावर तुकारामजी पाटील विंधणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे वंदनीय आमचे गुरु अशोकजी पाटील सर कंटवली, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू द्यायचा आहे मैदानात. निहाल नाईक आणि चैतन्य पाटील अशी धडाकेबाज अशी जोडी मैदानात पाहतो. 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं सामोरं करतील चैतन्य आणि निहाल. तर पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. तर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये अतिशय मान्यवरांची मांदेयाळी या स्टेजवर आपण येताना पाहिलं. याही दिवसामध्ये आपण पाहतोय अनेक मान्यवर या मॅचेसला भेटी देऊन जातात. तर 40 धावांचं आव्हान उभं असताना सलामीला आपण पाहतोय चैतन्य पाटील आणि निहाल नाईक अशी जोडी मैदानात.
तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आदित्य मोरे स्ट्राइक आहे निहाल, नॉन स्ट्राइक एंडकडे खेळतोय चैतन्य. दोघेही उजव्या हाताचे फलंदाज आहेत. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आदित्य मोरे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन निहाल साठी. तर या मंचावर अभिषेक भामरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि खेळायला सुरुवात. पहिला चेंडू मिड विकेटला झेल आहे. झेल मात्र ड्रॉप होतोय. एक रन पळून काढली. दुसऱ्यासाठी कॉल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक रन मिळतोय. 3 धावा मिळतात टाकी संघाला. निहाल मात्र 3 धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. संघाला नेऊन पोहोचवले 3च्या घरात. बिनबाद 3 अशी सुरुवात करताना अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन आपण पाहिली चैतन्य आणि निहाल याच्यामध्ये. आता मात्र प्रथमच स्ट्राइकला येतो तो चैतन्य. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आदित्य मोरे, जो पहिला चेंडू फेकतोय. पहिल्या चेंडूवर 3 धावा देताना दिसतोय. 10-12 प्रॉब्लेमचा स्ट्राइक पंचांच्या डाव्या बाजूकडनं राईट उर्ध विकेट मारा. चैतन्य पंचांकडनं मधल्या एसटीची गाडी घेऊन खेळतोय. 10चा स्ट्राइक म्हणजे ऍव्हरेज आहे पर ओव्हर. पुन्हा एकदा आदित्य. सुरेख असा चेंडू आणि बॅटची कडा. पहिलाच फलंदाज बाद चैतन्य पाटील. शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची आहे आपण पंच. तर आमचे वंदनीय गुरु अशोकजी पाटील कंठवली याचकडून 555 रुपयाची आम्हाला इथं देणगी लागलेली आहे. त्यांचा मी शतशः आभार. तर नवीन फलंदाज ओमकार नाईक. तर मी विनंती करीन बंटी घरत याला की आपल्याकडे आलेले पाहुणे अविनाशजी भामरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. या शृंखलेचे आयोजक हेमंतजी घरत. यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भामरे साहेब उपस्थित आहेत. तर विनंती असेल हेमंतजी घरत की आपण पुष्पगुच्छ शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर पाहतोय आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुरेख असा चेंडू विकेटला कट करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय, तिथेच अडतोय. या चेंडूवर कुठल्याही धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर. 1 बाद 3. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय आदित्य. आपण पहिला चेंडू याच्यावर 3 धावा घेताना दिसला निहाल. दुसऱ्या चेंडूवर मात्र चैतन्यचे मोठा विकेट या ठिकाणी संपादन केला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा आदित्य ओमकार साठी. अतिशय सुरेख चेंडू. मधल्या एसटीवरचा चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू फेकताना दिसला. हाही चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर. 1 बाद 3. पूर्णपणे जखडून ठेवलंय आदित्य यानं. पहिला चेंडू याच्यावर 3 धावा देताना दिसला आणि बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा आदित्य ओमकार साठी. आता मात्र पॉइंटच्या दिशेला कट केलाय. चेंडू गेलाय गलीकडे आणि बघता बघता चेंडू गेला सीमा पार. खणखणीत चौकार. आपण पाहिलं उर्वरित पहिलं षटक समाप्त झाले. या पहिल्या षटकानंतर 1 बाद 7 अशी धावसंख्या जमवताना दिसलाय टाकीगाव संघ.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली आदित्य याची. पहिल्या चेंडूवर 3 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारण्यामध्ये यशस्वी ठरला ओमकार नाईक. आता मस्त स्ट्राईक आले ती निहाल याच्याकडे. पाहायचंय 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 33 धावा. 18 आणि 33 असं समीकरण आहे. आई 11 कोण आणि सोनारी संघ आपण टॉसविन साठी यायचं आहे. कोण संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. सोनारी संघ सुद्धा आलेला आहे. धन्यवाद. तर भांबरे साहेबांना विनंती असेल की नाणेफेक करून घ्यायची आहे. आपण रमेश पवार आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असताना निहाल स्ट्राईक कडे आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रमेश पवार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय फर्स्ट गलीकडे, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहिलं की निहाल यानं पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे. रमेश पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा आणि अतिशय सुरेख चेंडू, खालच्या पातळीचा चेंडू मिड विकेटला खेळलाय. दुसऱ्यासाठी कॉल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पडून काढतात दोन्ही फलंदाज. या 2 धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरसावलाय. 13च्या घरात 1 बाद 13. दुसरं षटक चालू आहे. 1 बाद 13 अशी धावसंख्या उभारताना दिसतो टाकीगाव संघ. रमेश पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा. आता मात्र सुरेख असा चेंडू मिड ऑफला कट केला, 1 रन केले. दुसऱ्यासाठी कॉल आहे. चांगला थ्रो, मात्र रनिंग बिटवीन विकेट तितकंच सुंदर. पुन्हा एकदा 2 धाव काढताना दिसतोय निहाल आणि ओमकार. संघ पोहोचलाय 15च्या घरात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा. म्हणजे अतिशय जी धावांची गती आहे ती वाढवताना दिसतोय निहाल नाईक. पुन्हा एकदा रमेश पवार. आता मात्र जोरदार फटका ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, पाहायचा चेंडू अडवतोय का, आणि चांगल्या पायाने चेंडू अडवलाय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा काढ, पुन्हा एकदा 2 धावा काढतो निहाल. या 2 धावेने संघ पुढे सरसावलाय 17च्या घरात. 1 बाद 17शी सुरुवात आहे टाकीगाव संघाची. दुसऱ्या षटकातील काही चेंडूची फेकी शिल्लक असताना 1 बाद 17. रमेश पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुरेख असा चेंडू. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू लॉंग ऑनला झालाय. दुसऱ्यासाठी कॉल आहे. पंचांकडनं अपील आहे आणि थर्ड अंपायर कडे पंचांनी निर्णय पाठवलाय. पाहायचा थर्ड अंपायर पंच आणि फलंदाज बाद आहे. दुसऱ्या धावेच्या बोहात इथं मात्र निहाल बाद होताना दिसतोय. दुसरा हादरा बसलाय. 18 या धावसंख्येवर. ओमकार जोशी मैदानात जाताना दिसतोय. ओमकार नाईक आणि ओमकार जोशी अशी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील आणि संघ पोहोचलाय 18च्या घरात. तेरा चेंडू आणि 22 धावांचं समीकरण.
ओमकार जोशी येतोय मैदानात. पाहायचंय रमेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ओमकार साठी. दोन्ही ओमकार आहेत, ओमकार जोशी आणि ओमकार नाईक. तर गोलंदाजी मार्कवर रमेश पवार. पॅडला चेंडू आढळला. पंचांकडे दाद मागितली परंतु दाद फेटाळून देताना दिसतोय. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर 2-12-18. आता उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावा. तर वाकडी संघाला विनंती असेल की शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची आहे. 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे. पहिलं षटक फेकलं होतं आदित्य मोरेनं. 7 धावा देऊन 1 विकेट बाद केला होता. त्यानंतर रमेश पवार आला, त्याने 11 धावा दिलेल्या आहेत आणि एक सांघिक सफलता. तर भामरे साहेबांचं या ठिकाणी जाताना दिसत आहेत. त्यांचं फ्रीडम ग्रुपच्या वतीनं शतशः आभार आम्ही मानतोय. तर वैयक्तिक पहिला सांघिक 30 षटक घेऊन आलाय तेजस पवार. पहिला चेंडू आखोडी टप्प्याचा चेंडू. पंचांकडे व्हाईटची दाद आणि पंच व्हाईट हा चेंडू घोषित करतात. या अवांतर धावणे धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या ती 19. तेजस पवार वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतोय तेजस पवार. ओमकार नाईक आणि ओमकार जोशी अशी मैदानात जोडी. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी करील ओमकार नाईक साठी. आखोडी टप्प्याचा चेंडू उचली घेतलेला चेंडू. ओमकारला काही कळला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर 2-19. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्कवर ओमकार साठी. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू. ओमकार मात्र वारंवार इथे बीट होताना दिसतोय. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर 2-19. आपण पाहतोय अतिशय सुरेख अशी गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी तेजस करताना दिसतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा, चेंडूला उचली देणं, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तेजसच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेजस स्ट्राईकला आहे ओमकार नाईक. आणि हा सुद्धा चेंडू निर्धार. वारंवार निर्धाव चेंडू खेळताना दिसतोय ओमकार नाईक. आता मात्र कुठेतरी ओमकारचं कॉन्फिडन्स इथं हरवताना दिसलंय. आणि चेंडू 9. धावसंख्या आहे पाहिजे 21. 9-21 असं समीकरण आहे. तर गोलंदाजी मार्कवर तेजस अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर लगातार 3 चेंडू निर्धार. पुन्हा एकदा तेजस. आखूड टप्प्याचा चेंडू. हा सुद्धा उचली घेतलेला चेंडू. चेंडू गेला निर्धाव. आणि रनआउटच्या रूपानं ओमकार नाईक मात्र बाद होताना दिसतोय. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 21 धावांचं समीकरण राहिलंय. 8 चेंडूने 21 धावा. सर्वेश नाईक नवीन फलंदाज की जोड जातोय. 8 चेंडू आणि 21 धावाचं समीकरण आहे. आपण पाहतोय तेजस याने 30 षटक फेकलंय. पहिला चेंडू अवांतर, दुसरा निर्धाव, तिसरा निर्धाव, चौथा निर्धाव आणि 5व्या चेंडूवर मात्र रनआउटच्या रूपाने विकेट मिळाली. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव फेकलाय. नवीन फलंदाज
सर्वेश नाईक पाहायचं कशा पद्धतीने सामोरं जाते तेजस याच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा आकडे टप्प्याचा चेंडू मिडॉनला कट केलाय, 1 रन पळून काढली. आता माझा स्ट्राईक आले ओमकार जोशी याच्याकडे. या एका धावेनं संघ पोहोचलाय 20 षटकात. तर दुसरं दशक फळकावर लागलंय टाकी संघाचं. तर उर्वरित 7 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण पाहायचं कशा पद्धतीनं हे समीकरण सोडवताना दिसतील ओमकार जोशी आणि सर्वेश नाईक. तर तेजस गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अतिशय सुंदर अशी भेदक अशी गोलंदाजी तेजसच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला कलाटणी देणारं षटक होतं. अतिशय सुंदर असं षटक फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. शेवटचा चेंडू आहे कशा पद्धतीने फेकतोय पाहायचा. पंचायतकडे व्हायची दाद आणि अवांतर चेंडू पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. या एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघ पोचलाय 21च्या घरात. 3 बाद 21. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील पाहायचा तेजस कशा पद्धतीने फेकतोय. आकृत्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये झेल आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली, मात्र झेल भूमीला दान होतोय. 2 धावा पळून काढतात दोन्ही फलंदाज. या 2 धावेने संघ पुढे सरसावलाय 23च्या घरात. दरम्यान षटक संपते. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर टाकीगाव संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 23. उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण. आपण पाहिलं पहिलं षटक फेकलं होतं आदित्य मोरे यानं. 7 धावा दिल्या होत्या, 1 फलंदाज बाद केला. दुसरं फेकलं रमेश पवार यानं, 11 धावा दिल्या, 1 सांघिक सफलता मिळाली. आणि तिसरं षटक फेकलं जे तेजस पवार यानं, जे सामन्याला कलाटणी देणारं षटक होतं, त्याच्यामध्ये 5 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद, 1 सांघिक सफलता मिळवली. समीकरण झालंय धावा झाले 23. उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण. तर मैदानावर आपण पाहतोय सर्वेश नाईक आणि ओमकार जोशी अशी जोडी मैदानात. आपण पाहिलं की निहाल नाईक जेव्हा बाद झाला त्यानंतर धावांचा ओघ हा ओसरताना दिसला. तर निहाल जिथपर्यंत क्रीजवर होता तिथपर्यंत धावांची लयलूट करताना तो दिसला. मात्र निहाल नाईक बाद झाल्यानंतर थोडीशी धावसंख्येला आळा बसला आणि सुंदर अशी कमबॅक केलं ते वाकडी संघानं. आता उर्वरित 6 चेंडू 17 धावाचं समीकरण आहे. पाहायचंय कशा पद्धतीने सर्वेश आणि ओमकार हे समीकरण सोडवताना दिसतील. 4थं षटक आहे अविनाश पाटील याच्याकडे. वैयक्तिक पहिलं, सांघिक 4थं षटक घेऊन अविनाश पाटील. फुलटॉस पेंडू जोरदार मारलेला फटका आणि चेंडू येतोय सीमा पार खणखणीत षटकार. आपण पाहिलं अविनाश याच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मारताना दिसलोय सर्वेश. आणि या सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय टाकीगाव संघ. 5 चेंडू आणि 11 असं समीकरण ठेवलंय. पुन्हा एकदा अविनाश टू सर्वेश. आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला निर्धाव. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आपण पाहिला पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे. अविनाश कमबॅक करताना दिसतोय. पाहायचा आहे पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकेल सर्वेश साठी. एक षटकार वीर आहे अविनाश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि स्लो डिलिव्हरी केलेला अतिशय फसवा चेंडू. चेंडू गेला निर्धाव. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या मात्र स्थिर 29. उर्वरित 3 चेंडू 11 धावा. 2 मोठ्या फटकांची आवश्यकता आहे टाकीगाव संघाला. 3 चेंडू 11 धावा असं समीकरण. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मारला, मात्र त्यानंतर 2 चेंडू मात्र निर्धाव फेकताना दिसला अविनाश.
आता मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अविनाश याच्याकडून. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा. सर्वेश नाईक स्ट्राइक कडे आहे. 2 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवर अविनाश पाटील आपण पाहतोय की ज्याने बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले सर्वेश साठी. पुन्हा एकदा अविनाश सज्ज आणि आता मात्र सुरेख असा चेंडू रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना दिसतोय सर्वेश. आता मात्र 1 चेंडू आहे आणि 11 धावांची आवश्यकता.